नमस्कार शेतकरी बंधूंनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत आहेत. मिश्र पीक किंवा आंतरपीक जर असेल तर त्यात तणनाशक वापरावं का, किती प्रमाण वापरावं, काय करावं? तर बघा, जेव्हा कापूस आणि तूर आपण असं मिश्र पीक लावतो, त्यामध्ये कापसाचं जे तणनाशक आहे हेक म्हणजे पायरीथेओबॅक सोडियम, हे तुरीमध्ये वापरायला जमत नाही. जर आपल्याला कापूस तूर आंतरपीक किंवा मिश्र पीक जर असेल तर तुरीचे तास सोडून फक्त कापसाच्या तासावर हे तणनाशक फवारावं लागेल. तुरीवर जर फवारलं गेलं किंवा तुरीच्या तासात जर हे प्री इमर्जन्स फवारलं गेलं किंवा पोस्ट इमर्जन्स फवारलं गेलं तर तूर तिथे मरू शकते. त्यानंतर दुसरं मिश्र पीक महत्त्वाचं म्हणजे सोयाबीन आणि तूर. तर याच्यामध्ये आपण सोयाबीनचं तणनाशक वापरू शकतो. मात्र तूर जर मिश्र पीक असेल तर 1 एकराचं सोयाबीनचं तणनाशक हे तूर मिश्र पीक असल्यास 1.25 एकरात वापरावं. म्हणजे तुरीला डोस हा कमी करावा लागतो, त्यामुळे सोयाबीनसाठी सुद्धा थोडासा डोस कमी करून आपण हे तणनाशक 1 एकराचं तणनाशक 1.25 एकरामध्ये सोयाबीन तूर जर असेल तर वापरू शकता. प्रमाण कमी केलं तर ते तुरीला अपाय करत नाही. हे 2 मुख्य मिश्र पिकांचं आपण लक्षात ठेवावं आणि त्याची गडबड न होऊ देता योग्य पद्धतीनं तणनाशक फवारावं. धन्यवाद.